नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपलं व्लॉगमध्ये. आणि आत्ता रात्रीच्या म्हणजे पहाटेचे वाजलेत 5 आणि आत्ता आपण चाललोय पुण्यामध्ये बाप्पाचं दर्शन घ्यायला. आत्ताच वाजले 5 वाजले जवळपास आणि आत्ता आपण निघालोय करायला. आणि नेहमीप्रमाणे आपण 4:30ला निघणार होतो, पण आपल्या हर्षल शेटने उशीर केलाय. आलाय वाटतं तो खाली असेल एखादंच किंवा येत असेल वरतून लिफ्टनी. बघू काय वाटतं. आधीच आपण चालू केलेलं आहे आणि ह्याच्यामुळे उशीर झालेला आहे. वरतीच इंट्रो गेला आहे, ह्याच्यामुळे आपल्याला उशीर झालेला आहे. आपण 4:30लाच निघणार होतो, ह्याच्यामुळे उशीर झाला. आपण 4:30ला निघणार, 5 वाजले, 5:15 वाजले. अरे कसं तरी आलं की तुला मेसेज दाखवलं काहीच मला, ह्याच्यामुळे किती उशीर झाला आपल्या ह्याच्या. चला चला भेटतो तुम्हाला पुढे. तर आत्ता आलो आम्ही. कुठं आलो? COEP कॉलेज पाशी आलोय संचित हॉस्पिटल. आणि इथं गाडी लावली आपली. चहा प्यायला थांबला आपण. चहा प्यायला या. दिसते करत आता जवळजवळ वाजले सकाळचे 5:45. 5:45 वाजले. आजचा ब्लॉग एक नंबर होणार आहे. सिनेमॅटिक्स असे येणार आहे ना, Cinematics आपलं पण येणार cameraman आहेत. नीट काढायला बघ. आणि गर्दी बघू किती गर्दी नसावी जास्त असेल मला असं वाटतं. तो काय म्हणला मित्र, एक मित्र गेला तर तुम्हाला दाखवला असेल मागच्या ब्लॉग मध्ये. 65 रे, मध्ये 65 लागतो चहा. ठीक आहे, एवढं पण काय वाईट नाही. आपण दाखवतो तुम्हाला, टपरी दाखवतो. जाय कशा थोडी रे. हे बघा, हे COEP हॉस्टेल इथं आहे आणि हे इथं ह्या टपरीवर इथल्या चांगलं आहे तसा चहा. हाय कर. हाय गाईज. हे आपल्या ब्लॉग मध्ये स्पेशल व्यक्ती आलेले जुडलेले. हाय करा. चला बसा आता गाडीत, लय उशीर झालाय. लय उशीर झाला. चला आम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ऑफिसपाशी आलो आहे आणि सिद्धूचे मामा आहेत इथं. आम्ही इथं गाडी पार्क करायला आलो आणि इथून आता चालत जाणार, कारण तिकडं गाडी म्हणजे पार्किंगला जागा भेटेल गाडी जायला नाही. हे बघा, हे बघा, हे लोकांना त्रास देतोय. लोक झोपलेत त्यांना त्रास देतोय. हो काका, गाडी लावायची होती. गाडी लावू का इथं? ऑफिस आहे, ऑफिस ऊपर. गाडी लगाना. आणि इकडं वातावरण बघा कसलं भारी झालं. व्ह्यू बघा काय येतोय इथून, मस्त एकदम. माझ्या खूप चुकीचे ॲलिगेशन लावले. काँग्रेस भवन समोर आम्हाला गाडी लावायची होती, यांनी चुकीचे ॲलिगेशन लावले आमच्यावर. तिथं बिचारा एक माणूस झोपला होता. आता मला वाटलं तो वॉचमॅन आहे. वॉचमॅन एकदा विचारायला नव्हतं, वॉचमॅन दुसरा होता, तेच कळलं नाही. बिचारा कुठून तरी आला. परत आपण गाडी आपण मागवू शकतो, लावली गाडी आपण मागं आणि एकदम मस्त. आणि पुढचा जो व्ह्यू आहे तुम्हाला दाखवतो थांबा. खतरनाक असा मस्त व्ह्यू आहे, लय भारी. व्ह्यू कसला मस्त झालाय, किती छान दिसतंय बघा ते सगळं. आणि हा बघा आपला सिद्धू द डॉन. सिद्धू द डॉन, हॅलो, डू यू वॉन्ट टू से एनिथिंग? बेकार वास होतं. आपलं पुणे एवढं घाण नाही पाहिजे ना. इथं लोक मुतून बितून गेली. दाखव दाखवून काय करणार आहे ते? आपण तर काय नाही करू शकत. लोकांना कळलं पाहिजे. लोक भावडाट आहेत, लोकांना इथं मुतून जातात. तर आता निघालो आम्ही राष्ट्रपती भवन पासून. आता इथून चालत जायचं. तुम्हाला दाखवतो. गाड्या जागा होती, इथं पण गाड्या लावू शकतो. ह्याचे मामा आहेत सिद्धूचे. मग भाई काय झालं, टेन्शन नाही. व्ह्यू बघा ना किती भारी झालाय ते. त्या साईडने जातो म्हणजे तिकडे मनपाचं बस स्टॉप आहे. हा, तिकडं मनपाचं पूल आहे. आपल्याला तिकडं जायचंय ना आता, असं फिरून पूर्ण जायचंय तिकडं. हा, आणि व्ह्यू हा म्हणजे किती बघू तेवढं कमी आहे, पण कसलं भारी वाटतंय बघा. आता वाजले लय भारी वाटतंय. इथं मोकळे स्काय आहेत एकदम. आता आम्ही मागे राहिलोय, तर जाऊ भाई पळत. आता पळत जातो. चला चला. बस लय पळाले.
ते विषय काय मित्रांनो, ह्याला पुण्याचा बिलकुल एकही रस्ता माहित नाही. माहिती हा बघा हा का मी नेतो तुला पुण्याचा रस्ता. गुगल गर्दी बघा, अजून भरपूर गर्दी हे सुरुवातच आहे आता 6 वाजले. येतो सिर्फ ट्रेलर आहे. मग अजून तर खूप गर्दी वाटायची बघ पुढे जाऊन. नेहमीप्रमाणे आज पण आमच्या तोंडाकडे लोक बघतात ते, पण आम्हाला फरक नाही पडत आहे. नाही त्या दिवशी देव होते त्या दिवशी नाही होते. आता गर्दी कमी आता कसं सकाळी आहे ना, झोपेतच लोक सगळे झोपेतच आहे. म्हणलं काही काही लोक आनंदी विकून तरी लोक बघताय बाई. नंतर तूच कॅमेरा धर बाई. आता शनिवार वाड्यापर्यंत पोचू आम्ही. 5 मिनिट आपलं जरी नशीब मोबाईल आहे ज्यांच्याकडे कॅमेरा आहे प्रॉपर, त्यांचा काय विषय आहे. नाही, आपण कॅमेरा आणू शकलो असतो, पण हँडल करायला लय वाटलं. लय रोज इथं गायब केला तुमचं काय लेन्सच गायब. किंबरच गायब झालं मध्येच बाई. काय रे मग काय वाड्याची ही भिंत आहे. घ्यायला तर लागेल. आम्ही आता आलोय कसबा गणपतीकडे. ही कसबा गणपतीची कमान आहे. पेशवे गणपतीचं मंदिर आहे, खूप सुंदर आहे. आणि गर्दी लय खतरनाक आहे. आता आपण आलो इथं नाव तरुण मंडळ. जायला सगळीकडे जाऊ आणि एवढा टाइम नाही आपल्याकडं. सगळीकडे जात बस टाइम म्हणजे काय करायचं काय आपण दर्शन घ्यायचं. आता दगडूशेठ दिसतंय बघा, गणपती लाईन तर थांबणार नाही आपण इथं. हे बघा फायनली आपण आलोय दगडूशेठ गणपतीच्या इथं मंदिरापाशी आलोय. मंदिर इथं आहे आणि इथं प्रतिमा म्हणजे फोटो आहे, लाईव्ह चालू आहे हे. आणि इथून गर्दी बघा, मंदिर दिसतंय इथून, किती छान वाटतंय बघा हे सगळं. बघू शकता तुम्ही इथं लाईव्ह रेकॉर्डिंग दिसते. हां इथं लाईव्ह चालू आहे बघा. आणि इथूनच लाईन चालू केली. हे काय इथूनच लाईन चालू झालेली आहे. आणि हे मंदिर आपलं दगडूशेठ गणपतीचं हे मेन मंदिर आहे. आता बाहेर आलोय आणि एवढी गर्दी, खूप गर्दी. आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं कारण आपण आता पोरं असलं असतं गोष्ट. अरे परत ब्राईटनेस कमी होते राव. काय चाललंय बाई हातात गेलं तर काय होतं. अम्मा काय करते अम्मा परत सांगा. अहो आले ब्लॉग मध्ये. कोण काय करत सांगा की. ही मूर्ती खूप सुंदर असते. जायच दरवर्षी ही दगडूशेठच्या मागच्या साईडला असते, ते बघू शकता. तर आत्ता आलो आम्ही रामेश्वर चौकात आणि इथं बघा भव्य अशी प्रतिवृत्त केली आहे एकदम. हा कसं भारी वाटतंय ना. आणि इथं गणपती बाप्पा बसलेत बघा. दरवर्षी तर भारी असं वेगळं नाही का, काहीतरी वेगळं करतात. हा आणि मला वाटतं हे येतंय, मला वाटतं त्यावेळेस कोण आहे भैया आपला काय कुठला जुना पिक्चर होता रे तो. आणि इथं बघा गणपती बाप्पा बसले. कोण मलाच नाही म्हणजे पिक्चर जुना फेमस पिक्चर होता. अरे राव मी नाव किती छान वाटतं बघा. 2-3 वेळा बघितला पिक्चर. किंग कॉंग बघितला. किंग कॉंग आता बघितला. हो तुमची काय प्रतिक्रिया आहे? काय काय बोलायचं एकदम छान छान आहे का? एकदम छान. मला आवडलं ते, मला आवडलं ते जरा लाजतायत. आवडलं मला एकदम छान आहे. स्पेशल मेन्शन आहे त्यांच्यामुळे आमच्या ब्लॉग्स मध्ये खूप सारे लाईक्स आले. आमचे मोठे सपोर्टर. क्या बात आहे. कट्टर सपोर्टर आहे. चला आता पुढे जाऊन भेटू तुम्हाला. Yes, yes, yes. चला मंडईचा हा मंडईचा गणपती आता.
मेट्रो स्टेशन आहे. हे मध्ये आली, ह्याच्यामध्ये हर्षलला बसवलं होतं. हर्षल काय तुझी प्रतिक्रिया याच्यावर? परत नाही बसणार आहे, परत बसवणार आहे, याला परत बसवणार आहे. आणि हे नाही बसलं हा माणूस. मेट्रो स्टेशन आहे, तो काम चालू होतं बस. मी तर जाताना जायचं का मेट्रोने घरी? येऊ निवांत, त्याचा सेपरेट ब्लॉग येईल. काय रे मेट्रो स्टेशन आहे हो, अंडरग्राउंड. तुम्हाला माहित नाही? चला ना मग. पण तिकीट लागते आज जायला. हा तिकीट पाहिजे. तुमच्याकडे आहे तिकीट? नाही तिकीट नाही आहे माझ्याकडे. तर आता आपण मंडईमध्ये शिरतो. आएगा, वो डालो उसमें. भाई ने बोला करने का तो करने का. तर आता मी मंडईमध्ये शिरलो, भाजी मंडईत, आपल्या पुण्यातलं फेमस. आणि इथं सगळे अख्ख्या पुण्यातले लोक भाजी इथूनच घेऊन जातात. आणि होलसेल जरा सुंदर आणि स्वस्त मस्त एकदम असं. सुंदर आणि स्वस्त मस्त एकदम असं. अरे कहना क्या चाहते हो? काय बोलतोय काय बोलतोय? चला तुम्ही चला. हा मी येतो. तुम्ही ते अभी मजा आहे. बटाटे घेऊन जायचे. A few minutes later. हा जुना फोटो इथं बघा. आणि राधाकृष्ण किती सुंदर केलंय समोर वर. आणि गर्दी इथं खूप आहे, पण आपण इथं मस्त फोटो काढतात आपल्याला. अच्छा ओके, हे ऍक्च्युअल मंदिर आहे दिसतं का इथं आतमध्ये? इथं बी जाऊ आपण आतमध्ये. इथं स्थायिक मूर्ती आणि ही उत्सव मूर्ती असते बरोबर. आणि हे खूप सुंदर दिसतंय. आलोय अखिल मंडईचा गणपती, शारदा गणपती. आणि इथं बघा हे डेकोरेशन असं केलंय. इथं बाहेर राधाकृष्णांची मूर्ती आहे. आणि हां इकडं सगळे फोटो फ्रेम्स वगैरे लावलेत. आज राधाष्टमी आणि मित्रांनो, हा का? राधाष्टमी आणि इथं गणपती आहे हे बघा. तर ही आहे ॲक्च्युअल मूर्ती. आणि तिकडं जी मागे दाखवली ती होती उत्सव मूर्ती. ही आहे मेन नाही मंडईची बिल्डिंग. तर आम्ही आता शारदा गणपतीचं मंडईतला फेमस गणपती. आणि आता आपण चाललो तुळशी बागेतला गणपती, जो अख्ख्या महाराष्ट्रातला वाटतं सगळ्यात श्रीमंत असं गणपती असं म्हणतात. पण श्रीमंत एकच श्रीमंत दगडूशेठ. हां चला आता तिथं पण तुळशी बागेत ना? हो तुळशी बाग. पण त्या गणपतीला असं म्हणतात खूप सारं चांदी आहे, त्यामुळे त्याला असं म्हणतात रिचेस्ट म्हणते वन ऑफ द. हां पुणे महानगरपालिकेचा गणपती आहे हे बघा. आणि हे डेकोरेशन बघा किती छान वाटते. कोणता गणपती आहे ते माहीत नाही. तिथंच चाललो आहे आम्ही आत्ता. मी आत्ता आलो इथं हुतात्मा बाबू घेऊन मंडळ, म्हणजे नवसाचा गणपती आहे इथं. म्हणजे जे की दगडूशेठच्या बरोबर मागे दगडूशेठ गणपतीच्या. इच्छापूर्ती कलश ठेवलेला आहे. क्या इधर क्या आहे? कशामुळे टाकायला आपल्याला कॉइन भेटतं आहे. आपण त्यासाठी 10 रुपये ऑनलाईन करू शकतो. मिनिमम 10 रुपये ऑनलाईन किंवा कॅश देऊन 1 रुपये चिल्लर आहे त्यामुळे टाकायला इच्छापूर्वक असं म्हणजे. कॉईन घ्यायला आले का तुम्ही? माझी इच्छा आहे खूप काही इच्छा आहे. तर याचं असं आहे की तिथं एक कलश ठेवलेला आहे, तुम्हाला दाखवतो. तुम्ही आत्ता जो बघितला हा बघा, हा कलश ठेवलेला आहे. तर इथं उभं राहून आपल्याला त्याच्यात कॉईन टाकायचं. हे बघा आता हे कॉईन टाकायला आलेत. आलो हे बघा कॉईन टाकतात हे. अरे टाक. तर आता हा कॉइन टाकतोय. टाक ना असेल टाक. डबल बिझनेस. आता पप्पांना जाऊ दे थांब. टाकायचं तुला टाक. कोण राहिले? पप्पा टाकते मग मी टाका.
घे तू टाक हर्षला टाकतो हर्षल टाक टाके लवकर चल उशीर होतो. अरे हे घे माझं बी तेच झालं ना. आता सिद्धू परत अरे कुठं भेटतो डायरेक्ट पलीकडेच टाका. नाही पडलं नाही माझं तुझं. नाही डायरेक्ट गणपतीकडे फेकला. एक ह्यांना दिला ना. हो तुमचं गेलं की आपा डबल बिझनेस डायरेक्ट लेबर. हा मग मला गरज नाही आता टाकायची तुला गरज नाही. मला गरज आहे टाकायची बघा आता डायरेक्ट अरे गणपतीकडे काय भारी वाटतं. आम्ही पॉईंट टाकले आमचे गेलेच नाही भाऊनी चांगले टाकलं डायरेक्ट पलीकडच. एक पॉईंट जवळ गेलं आणि इथं मागं घेऊ का पॉईंट ट्रेड करता येतं. This is ट्रेड business. ट्रेड बाय ट्रेड दिस इज कॉल्ड द बिझनेस बाय. नाही रे कसं आहे ते? तू 10 रुपयेच देतोय आणि 10 रुपयेच घेतोय पण ते पण पैसे ते घेऊ शकतात. घेऊ शकतो हा. जे आपण टाकतो ना पाण्यात ते भेटतं ना 25 दिन में पैसा डबल. मजा आली पण जरा. आमची इच्छा असते. बाजूला तर आता आपण एक्झॅक्ट बॅक साईडला आलेलो आहे आणि हर्षलला फोटो काढायला सांगितलंय. हर्षलला फोटो काढायला काम दिलेलं आहे. हर्षल त्यांचा एक फोटो काढून दे चांगला. त्यांचा फोटो काढून आलो थांबा. फोटो काढायला सांगितलं होतं हर्षलला म्हणलं आपल्याला काय वाटत नाही. आपल्याला काय वाटत नाही आपण आपलं तेच काम आहे. आपण दिवसभर तेच करत असतो आणि आज मी बिंदासपणे ब्लॉग करतोय आणि आता ह्यांचं काय मत बघूया काय बोलतात. बिझनेस आज मी पहिल्यांदा चक्क चार्जिंग करून आणले. चार्जिंग करून आणले चक्क सगळ्या ब्लॉगमध्ये. आज पहिल्या ब्लॉग माझं झालं चार्जिंग करून आणते भाऊनी आपल्या. कारण भाऊला प्री प्लॅन होतं हे महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा प्री प्लॅन कुठला ब्लॉग झाला आपला आहे ना रे. आणि आता आम्ही लाच सोडून दिली. आता आम्हाला काय वाटत नाही कोण बघतं कळू दे. आता गर्दी बी कमी आहे का नाही तरी चार लोक सोशल एन्झायटी सोडून दिली. हा ना पुढे गेल्यावर भेटू. हा ना तर आमची स्टोरी फुल झाला याचा. हा ना आता आपण आलो तुळशी बागाच्या गणपती. यावेळेस साईडने ओपन आहे म्हणजे असं नाही का मागच्या वेळेस नव्हतं आणि यावेळेस डेकोरेशन खूप छान आहे. साईडने एवढं दिसून वरची भारी. निघालो आणला आहे. तुम्ही आले का नाही तुळशी बागेत? कसं वाटलं तुळशी बागेत? एकदम छान एकदम मस्त theme मस्त आहे एकदम. आणि मूर्ती पण छान आहे. डेकोरेशन वगैरे ॲक्शन सगळं एकदम भारी केलंय. डेकोरेशन वगैरे किती छान केलंय बघा. पप्पांना ब्लॉगमध्ये डेकोरेशन लक्ष्मी रोड लावला आता आणि पुढे जाऊन तांबडी जोगेश्वरी जायचं. अजून 2 मानाचे गणपती राहिले. अजून एक तिसरा राहिलाय कोणता? लोकमान्य टिळकांचा तिथं मला मागच्या वेळेस आरती भेटलं होती आणि आत गेलो आत गेलो. चला आता इथे तुम्हाला दाखवतो मंदिर दाखवतो गणपती दाखवतो. बोर्ड लावले कोणते तर हे उरुज तालीम गणपती आहे. आणि इथं आता गणपती चौक मित्रमंडळ लक्ष्मी रोडचा राजा लालबागचा राजा आहे. इथं रस्त्यातच भेटला आम्हाला दिसले. पाया पडायला थांबलो आम्ही. आम्ही पोहे घेतलेत खायला. कसे आहेत पोहे कसे आहेत? एकदम छान आहे घरगुती एकदम. हां तुम्हाला पोहे कसे वाटले? अरे खूप छान तसे मी नाही बनवले. एक नंबर क्वालिटी आणि टेस्ट हां आणि ते सगळ्यांच्या बरोबर. हा इथं नाव नाही माहिती काय आहे. असं ते स्टॉल लावला त्यांनी फक्त. सगळ्यांच्यावर खायची मजा खूप वेगळी असते. हा मग काय बोलायचं का सिद्धू डॉन
आता सध्या भूक लागली खाल्ल्यावर बोलतो काय बोलायचं. तुम्हाला काय बोलायचं का? बघा मी घेतलं ना आता. तर आता आम्ही पोहे खायला बसलो. अन्नाचे पोहे म्हणजे पोय एक नंबर आहे. तुला काय वाटतं कसे छान आहेत पोय छान. आवडले का तुला? एक नंबर घरगुती पोहे. हे नवीन स्टाईल आहे काहीतरी. नवीन नाही मी पहिल्यांदा खातो. बोलतच नाही छान आहेत पोय चांगली. तर आमचे पोहे खाऊन झालेत. आवडले का पोहे? थोडे तिकट होते पण ठीक आहे. तर आता हर्षलला यातला मास्क आवडला होता हा पांढरा वाघाचा. हे काय हा घ्यायचा याला आवडतं का तुला? तुला घ्यायचा आहे का? अरे गोरीला अरे जोकर हर्षल टिकटॉकरसाठी काही नवीन बिझनेस आणला. बरोबर हा ब्लॉग आपण चाललोय तांबडे जोगेश्वरी. नंतर त्या पुढे आपण भाऊसाहेब. तर ते कमी वाटते रे एवढी असं बघ असं बदलत नाही वाटत ना एवढं नाही. 8च वाजले. आताशे 8 वाजले. दुपारपर्यंत खूप गर्दी होणार आहे. सगळे संडेवाले विकॉपवाले असतात. ते आरामात उठून येणार 10 वाजता वगैरे. आरामात 8-10 वाजता उठून येणार. नाही ओरिजिनल मंदिर आहे गुरुजी तालीमचं. नाही इथे नसती मूर्ती. ओरिजिनल मूर्ती आतमध्ये आहे. ती उत्सव मूर्ती गर्दी बघा खूप आहे अजूनही भरपूर गर्दी आहे. त्याच्यातून गर्दी खूप दुप्पट होणार आहे थोड्या वेळाने. करायला हर्षला बांगडे घालायचं घ्यायचे का? अरे यार भाई हो चला नाही घ्यायचं चला. हा हा बरोबर. जय बजरंग मंडळ कोणता पिक्चर पाहिला मी? नरसिंहा त्याची नाही त्याची नाही रे त्याचीच आहे ना. हा त्याची हा आणि हे जी मूर्ती असते ना ही नेहमी त्या शेजारी असती. यावेळेस अशी केली आहे. खूप सुंदर मूर्ती आहे. आम्ही हरवलं 5-5 मिनिटाला हरवतोय आणि नंतर मग शिवा खातोय. बघ इथं बोर्ड लावला तांबडी जोगेश्वरी आणि भाऊसाहेब नाही पुढून हे मंदिर आहे साधं एक ग्रामदैवत आहे लोकांचं. हे ॲक्च्युअली तांबडी जोगेश्वरी मंदिर आहे ओरिजिनल. इथं कसं आहे पुण्यामध्ये ओरिजिनल मंदिर वेगळं आणि हे असे वेगळे. आलो आपण तांबडी जोगेश्वरीचं. आहे तांबडी जोगेश्वरी मंदिर आणि इथं आहे गणपतीची मूर्ती. साहेबरंगारी हा सुद्धा एक खूप फेमस गणपती मंदिर आहे. दमलो आपण थोडं. पोटाला दमलं म्हणजे का भूक पण लागली. भूक नाही लागली का अजून? हा आता फायनली सगळे दर्शन करून निघालो. जवळजवळ 8:45 झाले. 9:15 झाले. तर आता आम्ही आलोय. बोलायचं का तुम्हाला काय? नको बोला 2 शब्द. नाही थकलो मी आता. बोलायची इच्छा नाही. आता आलोय फायनली इथं गाडी बसली. आता निघतो इथं. हे बघा सिद्ध दडवान.